तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इचलकरंजी शहरात मागील वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोना महामारीचे संकट कायम असल्याने सार्वजनिक मंडळांनी 4 फुटांची गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करावी, तसेच लोकवर्गणीचा सामाजिक कार्यासाठी वापर करण्याची गरज जागरूक नागरिकातून व्यक्त होत आहे। इचलकरंजी शहरात मागील वर्षी व यंदाही उद्भवलेल्या कोरोना महामारी संकटामुळे सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर आरोग्याच्या भीतीची टांगती तलवार फिरत आहे। त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत। याचाच परिणाम गणेश मूर्ती बनवणाऱ्या कुंभार व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। तर कच्च्या मालाचे दरही भरमसाठ वाढल्याने मूर्ती तयार करणे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मागील वर्षी कुंभार व्यावसायिकांचे नुकसान होऊन देखील त्यांना शासनाने कोणतीच आर्थिक मदत केली नाही। त्यामुळे यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होऊन कुंभार व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यात कोरोना महामारीची परिस्थिती अजूनही कायम असल्याने विविध अडचणींमुळे कमी वेळेत मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती तयार करण्याचे देखील कुंभार व्यावसायिकांसमोर आव्हान बनले आहे। एकीकडे अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे सार्वजनिक मंडळांनी मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 4 फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कारण यातून वारेमाप खर्च वाचवून लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशाचा सामाजिक कार्यासाठी वापर करण्यासाठी मदतीचा ठरणार आहे। मागील वर्षी इचलकरंजी शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी 4 फुटांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून जमा लोकवर्गणीचा सामाजिक कार्यासाठी वापर करून समाजासमोर आदर्श कार्याचे उदाहरण घालून दिले होते। यंदाही सार्वजनिक मंडळांनी अशाच स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण करण्यासाठी जागरूक नागरिकातून व्यक्त होत आहेत। हे वडिला अर्जित आमचा धंदा आहे चालू, गेले 100 वर्ष चालू आहे। वडील करत होतं, त्यानंतर आम्ही करालो आहे। आणि ह्याच्यामुळं गणपतीवर काय परिणाम, ह्याच्या पब्लिकवर काय परिणाम होत नाही, पाण्यावर काय परिणाम होत नाही, मासं बिसं काही वगैरे मरत नाहीत। आता करोना आला, याला कोण पेटवणार? एकामेकाच्या घरात चहा पण प्यायचं नाही, पाणी प्यायचं नाही। ह्याच्यामुळं गणपतीमुळं कुठला धोका झाला आहे का आत्तापर्यंत, आणि होणार बी नाही। कोरोनामुळे तुमच्या धंद्यावर काय, व्यवसायावर काय परिणाम झाला? करोनामुळे म्हणजे बराच परिणाम झाला आहे की 4 फूट पूजा सरकारचं धोरण आहे की नाही, 4 फूट 5 फूट हे मंडळांचं धोरण आहे की 10 फूट कमीत कमी पाहिजे, तरी पण ते सरकारनं बंदी घातल्यामुळं 4 फुटाच्या वर करायचं नाही अशी परवानगी आहे। काय बोलायचं? दरवर्षी तुमचे किती गणपती असायचे? 3 ते 4 हजार असायचे, आता 8-9च्या वर आले। ची मागणी आहे भरपूर, परंतु शाडूचे गणपती परवडत नाहीत। 5-6 गणपती 3,000ला घ्यायची पाळी द्या, 2,500ला घ्यायची पाळी द्या। त्याच्यामुळं गोरगरिबांनी परवडत नाही, त्याच्यामुळं प्रॅक्टिस जास्त खपत आहे। गणेशावर असलेल्या श्रद्धेसाठी गेले 2 वर्ष शासनाने जे निर्बंध घातले होते त्या पद्धतीने सर्व गणेश मंडळांनी शासनात सहकार्याच्या उद्देशाने 4 फुटाच्या गणेश मूर्त्या बनवल्या। पण गेली 1.5-2 वर्ष कोरोनाची पार्श्वभूमी बघता
लोकांच्यामधला उत्साह आणि लोकांच्यामधील शक्ती श्रद्धा असल्यामुळे गणपतीवरती वाढावी या हेतूने पुन्हा यावर्षीपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा केला जावे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. ज्या पद्धतीनं दरवेळी इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात होता तशाच पद्धतीनं भव्य दिव्य मूर्तीचं आकर्षण या शहरामध्ये आहे आणि अशा पद्धतीच्या गणेश मूर्ती तयार करून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा जावा अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. ते बघितला तसे तर कोणत्याही प्रकारची जत्रा यात्रा भरवली जात नाही. गणेशोत्सवच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. फेस्टिवल असतं. सर्व शहरे आणि पंचक्रोशीतील सर्वांना याचा आनंद मिळत असतो आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा कायम ठेवण्यासाठी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात भव्य अशा उभ्या केल्या जाव्यात असं मी झेंडाचौक गणेशोत्सव मंडळाच्या इंडिया आ गया ये छा गया दिल वालों का वतन। इंडिया आ गया ये छा गया दिल वालों का वतन। करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव।
मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हिरे जड़त मुकुट शोभा तो बरा झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय इचलकरंजी शहरात अपघात आणि मेंदूशी संबंधित आजार व रोगासाठी अत्यावश्यक सेवा सुविधांनी सुसज्ज असे ॲक्झॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले आहे. या ठिकाणी 24 तास न्यूरोसर्जन उपलब्ध असणार असून अतिदक्षता विभाग, आधुनिक ऑपरेशन थिएटर, 10 जनरल आणि 5 अतिदक्षता बेड्स असून इचलकरंजीत प्रथमच न्यूरो मायक्रोस्कोप सुविधा उपलब्ध झाली आहे. मेंदू आणि मणका यावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जाणार आहेत. संपर्क डॉक्टर वैभव चव्हाण आणि डॉक्टर त्रिशा चव्हाण. पत्ता कैलासवासी शंकरराव पुजारी न्यूटन बँके शेजारी, लायकर गल्ली, इचलकरंजी. फोन नंबर 0230 24 29 933 आणि 99 23 37 76 67.